स्टेप्स करा. जाम सोपं. 2 उड्या आणि 2 टाळ्या. हा मारून दाखवा ना तुम्ही. अजून एकदा कर. असं सोपं आहे ते. हा चला करा बरं लवकर. 3 स्टार्ट. तसं नाही. 2 टाळ्या आणि 2 जमतंय जमतंय दाखवू का तुम्हाला परत? जमतंय मला सगळं जमतंय जमतंय जमतंय. करा. हा 1 2 3. हटुश. 1 दोन्ही टाळ्या आणि दोन्ही उड्या एकाच वेळेला यायला पाहिजे. 1 मिनिट जमतंय जमतंय. टाळ्या कुठे राहिल्या? हात अडकले निघालेच नाही बाहेर. अरे निघालेच नाही मी करत. आता जे करते ते करून दाखवाल. काय ही एक प्रकारची फुगडीच आहे. हा दाखवा करून. याच्यासाठी आधी असं बसायचं. हा दोन्ही हात असे टेकायचे. हे काय घोडा घोडा बघताय का आता? हे दोन्ही हात असे टेकवायचे. हा पायात अंतर जास्त घ्यायचं नाही, पायात अंतर कमी घ्यायचं. दोन्ही हातांवर बॉडी बॅलन्स करायची आणि 1 2 3 4 समोर बघायचं. दाखवा करून. ही काहीच करून दाखवणार नाहीये का? मी करत होते. आधी तुम्ही करून दाखवा मग ती करून दाखवे. बर ठीक आहे. तू बघ कदा मी कसा करतो ते बघ आणि शिक जरा. मॅडम मी भरली आहे ती अमाऊंट बरोबर आहे का एकदा चेक केलं असतं. अगं कावेरी तू लिहिलीस ना मग ती चूक कशी असेल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काय मॅडम व्यवस्थित डिपॉझिट केले ना पैसे बँकेत? हो. काही अडचण वगैरे तर नाही ना आली? अडचण नाही. नाही म्हणजे मी दिलेल्या शीट प्रमाणेच भरले ना. हो. आणि बँकेत काही पैसे भरल्यावर एखादी स्लिप वगैरे दिली असेल? हो दिली आहे ना. 1 मिनिट. हा ही बघ. ठीक आहे थँक्स. चालेल ना मी तुम्हाला सगळे बँक डिटेल्स देतो. हा कशाला माझ्याकडे आहेत सगळे. आधी काम मीच बघायचो ना. ओके. मी एवढंच सांगायला आलो होतो की तिच्या अकाउंट संदर्भात काही काम असतील ना तर मला सांग. हा येतो मी. हॅलो. हॅलो सर. एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? कावेरी 4 दिवसासाठी गावी चालली आहे सर आणि उद्यापासून बच्चू मामा सगळे अकाउंटचं बघणार आहेत. मग असू दे की. काय प्रॉब्लेम काय? असं नाही सर तुम्ही जो नंबर बदलून दिलाय ती शीट कावेरीच्या कम्प्युटरमध्ये आणि बच्चू मामाकडे ओरिजिनल शीट आहे. म्हणजे आता बच्चू मामा कॅश भरताना ओरिजिनल अकाउंट मध्ये भरतील आणि असं रोज रोज आपण अकाउंट बदललं तर बँकेतल्या माणसांना संशय येईल. अरे देवा. मग आता काय बँकवाल्याने संशय आला तर कावेरीने ज्या अकाउंट मध्ये आज पैसे भरले त्याची तपासणी होईल आणि बिंग फुटेल आपलं. मी खणलेल्या खड्ड्यात बहुतेक मिस्तर पडणार नाही ना. मस्त. अरे आता तू आलीस ना. तब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी आहेत पण त्या सगळ्या समुद्राला जाऊन मिळाल्या. तू आलीस ना खूप बरं झालं. खूप आठवण येत होती तुझी. मला पण खूप आठवण येत होती का त्या. पण तू अचानक कशी काय आलीस आणि आणि कुणाची गाडी होती ती? हो हो सांगते सगळं सांगते. आधी आपण आत तर जाऊया. चला चला चला. घेते मी नको. अहो राहू दे. कशी आहेस ग तू बाय? हा एवढा प्रवास करून आलीस दमली असतील ना. घरी आराम करायचा ना. माझ्याबरोबर टपरीवर यायची काय गरज होती? अहो मला मुंबईत एवढ्या रात्री असं
मोकळ्या हवेत फिरायला नाही मिळत. मी सगळं खूप मिस करते तात्या. अगं खरं आहे तू म्हणतेस ते, पण आजचा दिवस आराम करायचा, उद्या यायचं ना माझ्या बरोबर. असू द्या हो तात्या, काय असू द्या. हा? 4 दिवसांची सुट्टी घेऊन तर आले. तू अशी ऐकायची नाहीस. हा, पण एक बरं केलंस, तू आलीस ते बरं केलंस. खूप आठवण येत होती तुझी. हा? आता आलीस ती 4 दिवस राहा. तात्या 1 मिनिट थांबा. हा, अगं काय झालं? बाय. काही खरं नाहीये. घ्या हो, आता हे काय? बडीशेप घ्या. नाही नाही, आता बडीशेपलाही जागा नाहीये माझ्या पोटात. एवढं जेव घातलंय तुमच्या आईने. अहो बडीशेपला अशी कितीशी जागा लागते पोटात, एवढी शिस्त नसते. उलट यातून जो पाचक रस निघतो ना, तो आपल्याला अन्न पचनाला मदत करतो. त्यामुळे बडीशेप जेवल्यानंतर खायचीच असते, उगीच नाही. आपल्या खाद्य संस्कृतीने ही एक चांगली शिस्त लावली आहे माणसाला. आपण आपल्या बेशिस्तासारखे. ऐका ना, नका ना लेक्चर देऊ. एकतर जेवण, त्यावर आता ही बडीशेप, आणि त्यावर तुमचं लेक्चर. तेवढं सगळं पचवण्याची ताकद नाही हो माझ्यात. गप्प बसा, घ्या. अरे यार, थोडी तरी घ्या. थोडी द्या, थोडी द्या. बस 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 बस. ऐका ना, बडीशेप खाल्ली आहे मी. निघा आता, मला शतपावली करू द्या प्लीज. काय? एवढं दचकायला काय झालं? शतपावली करू द्या एवढंच म्हणालो मी. तुम्ही शतपावली करताय? नाही म्हणजे शतपावली करणं हा सुद्धा आपल्या परंपरेचाच भाग आहे. उगीच तुम्हाला असं वाटायला नको की आपणच नव्याने शोध लावला म्हणून म्हटलं. ऐका ना, कशाला त्रास देताय? निघा ना प्लीज. हात जोडू का? निघा प्लीज. चला. आधीच माहित होतं. माहिती होतं मला तुम्हाला लागणार आहेत ते. घ्या आता तरी झोपा शांत. हा, ऐका ना, काय ते भास होत आहेत, त्याचं काय करायचं? तुम्हाला ना खूप प्रश्न पडतात हो, खूप प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला लहानपणा. एक काम करा, तुम्ही ना इथेच झोपा. मी पण इथेच बसते. तुम्हाला अगदी झोप लागेपर्यंत इथे बसते, आणि तुम्हाला झोप लागली की मग आत जाऊन झोपते. पण मी आत गेले तरी सुद्धा मी इथेच बसले असं समजा आणि झोपा. हा ऑप्शन चांगला आहे. चालेल, झोपा. इथून चांदणं छान दिसतंय नाही? तुम्ही आता गप्पा मारत बसणार आहात का? झोपा ना आता. विषय असा आहे की तुम्ही झोपल्याशिवाय मला झोपता येणार नाही, आणि मी प्रचंड थकले. मला खूप झोप येते आता. तुम्ही रोजच झोपता हो. पण बघा ना, इथे कसं छान वाटतं एकदम. छान वाटतं इथे. छानच वाटतं इथे. कसं आहे, हे सगळं सौंदर्य जे आहे ना, हे तुमच्या शहरात बघायला मिळत नाही. आलेच मी. काकी, अरे ये आदित्य ये. अरे अगदी बरं झालं तू आलास. मी तुला आता बोलवूनच घेणार होते. आपल्या ते इन्व्हेस्टर बघ घाटगे, त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आज. तर जरा ऑफिसमध्ये फोन करून नेहाला सांग ना, त्यांच्या घरी एक चांगला असं बुके पाठवाय. करशील ना फोन तू? हो. काय रे, लक्ष कुठे आहे तुझं? नाही काकी, काहीच नाही. काय झालं आदित्य, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? नाही काकी, काही नाही. आणि तूच म्हणतेस ना की ऑफिसचे विषय घरात नाही काढायचे. तुझा नियम आहे ना तो, त्यामुळे